महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला बातमी आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची बैठक होते। दुपारी 12 वाजताच भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये होणाऱ्या बैठकीला देवेंद्र फडणवीस, या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे इत्यादी उपस्थित असतील। 6वा उमेदवार निवडून आणण्यासाठी या बैठकीमध्ये रणनीती आखली जाणार असल्याचं सांगितलं जातंय। तर दुसरीकडे नाराज आमदार सुद्धा भाजपला साथ देण्याची शक्यता आहे। संजय राऊतांनी घोडे बाजाराचा आरोप केला होता, त्यावरून अपक्ष आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे अपक्ष आमदार महाविकास आघाडीची साथ सोडण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे नाराज आमदार भाजपला साथ देतात का हे पाहावं लागेल। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची आज दुपारी 12 वाजता पक्ष कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस, त्याचसोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या बैठकीला उपस्थित असतील आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या 10 जागांसाठीच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आलाय आणि अवघ्या 4-5 दिवसांवरती येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीत महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक पार पडतेय आणि या बैठकीत शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते सहभागी असतील। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री सर्वपक्षीय नेत्यांकडून आढावा घेतील आणि भाजपने 6व्या जागेसाठी उमेदवार उभा केलेला आहे, त्यामुळे 6व्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नावरती सुद्धा या बैठकीत चर्चा होईल। मुंबई महानगरपालिकेमध्ये जाहिरात घोटाळा झाल्याचा आरोप होतोय आणि या घोटाळ्यावरून आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचा देखील संशय आहे। बेस्ट बस स्टॉप जाहिरातींमध्ये हा घोटाळा झाल्याचा आरोप रवी राजा यांनी केलेला आहे आणि रवी राजा यांच्या आरोपांमुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे। या घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी रवी राजा यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पत्र लिहून केलेली आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या जाहिरात घोटाळ्यासंदर्भात आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे, कारण बेस्टच्या बसस्टॉपच्या जाहिरातींमध्ये हा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप रवी राजा यांनी केला आहे। त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे। नेमकं हे काय प्रकरण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बेस्टच्या थांब्यावरती जाहिराती लावण्याच्या कंत्राटाची निविदा महानगरपालिकेकडून काढण्यात आली आणि यासाठी प्रोएक्टिव्ह कंपनीनं सर्वाधिक बोली लावली। ती बोली होती 2465 कोटींची आणि तरी देखील 861 कोटींची बोली लावणाऱ्या सिंग पोस्ट नावाच्या कंपनीला कंत्राट देण्याचा घाट महापालिकेनं घातल्याचा आरोप होतोय आणि याच संदर्भात रवी राजा यांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे पत्र लिहून या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे। तर मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमका काय आणि कसा घोटाळा झालाय यावरती आपण एक नजर टाकूयात या रिपोर्टमधून। मुंबई महापालिकेत शिवसेना आणि काँग्रेस असा सामना पुन्हा रंगण्याची शक्यता आहे। यावेळी निमित्त ठरलंय बेस्टचं कंत्राट। बेस्ट थांब्यावरील कंत्राट देताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। बेस्ट थांब्यावर जाहिराती लावण्याच्या कंत्राटाची निविदा काढण्यात आली। यासाठी प्रोएक्टिव्ह कंपनीनं सर्वाधिक म्हणजेच 2465 कोटींची बोली लावली। तरीही 861 कोटींची बोली लावणाऱ्या सिंग पोस्ट नावाच्या कंपनीला कंत्राट देण्याचा घाट घालण्यात आलाय। या कंत्राटात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला असून त्याच्या चौकशीची मागणी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे। जेव्हा तुम्हाला हायेस्ट बिडर 2400 देतात, तुम्ही सेकंडला कसं देऊ शकत आहे? सरसकट 1600 कोटीचा लॉस आहे बेस्ट अंडरटेकिंगला। शिवसेना आणि काँग्रेसची राज्यात आघाडी असली तरी बीएमसीत मात्र बिघाडी झाली आहे। यापूर्वी देखील शिवसेनेच्या अनेक निर्णयांना काँग्रेसनं जाहीर विरोध केला होता। बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस शिवसेनेतलं विस्तव जात नाही, त्यामुळे येत्या काळात आघाडी करायची तर दोन्ही पक्षांचं मनोमिलन कसं होणार असा प्रश्न निर्माण झालाय। कमी किमतीचं कंत्राट हे जाणीवपूर्वक मंजूर केलं गेलेलं आहे असा आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलेला आहे आणि इक्बाल सिंग चहल या संपूर्ण प्रकरणावरती चौकशी सुद्धा करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।
यानंतर बातमी आहे अहमदनगरमधून. नगरमधल्या GIS योजनेमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांचा असाही भ्रष्टाचार समोर आलाय. पैसे भरून सुद्धा घर मिळालेलं नाही आणि सरकारी अधिकाऱ्यांचं विकासकाशी साटलोटा असल्याची तक्रार आहे. सरकारी अधिकाऱ्यांकडूनच फसवणूक होते आहे आणि राज्यपालांना सुद्धा यामध्ये गंडा घालण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे राज्यपाल सुद्धा या प्रकरणाची दखल घेणार का असा प्रश्न आहे. पीडितांना न्याय मिळणार का? शेवगाव तालुक्याजवळ 120 शासकीय कर्मचारी, यामध्ये प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि पंचायत समितीचे कर्मचारी यांची घोर फसवणूक झाल्याचं समोर आलंय. त्यांच्याकडून शासनानं आतापर्यंत लाखो रुपयांची वसुली केली आणि कोणत्याही प्रकारचं घर किंवा त्याची कागदपत्र आणि ताबा दिलेला नाही असा त्यांचा आरोप आहे. अर्धवट काम झालेलं आहे घरांचं आणि सरकारकडून या घराच्या बांधकामासाठी त्यांच्याकडे आग्रह धरला. 2005-06ला घराचं बांधकाम सुरू झालं. मात्र मधल्या काळात 2007-08च्या दरम्यान ते बांधकाम बंद पडलं. आम्ही वेळोवेळी त्यांना त्याच्या सूचना दिल्या. मात्र त्यांनी कुठल्याही बैठका न घेता आलेले जे पैसे आहे याचा हिशोब न देता आम्हाला त्यांनी अंधारात ठेवण्याचं काम केलं. जवळजवळ 8.25 लाख रुपये भरलेत आणि अजूनही काय आम्हाला ते ताब्यात भेटलेलं नाही. आमची खूप मोठी फसवणूक आहे. मिस्टर माझे 1 वर्ष झाले एक्सपायर झालेत कोरोनाच्या याच्यात. मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही ते घेतलं होतं पण त्यांचं स्वप्न काय पूर्ण होऊ शकलं नाही. प्रॉव्हिडिंग फंड काढायला गेले तर त्या प्रॉव्हिडिंग फंडामधून त्यांचे पैसे कट होऊ राहिले. काय तर ते पैसे कट होऊ राहिले. त्यांच्या ताब्यात आज जागा नाही, काही नाही. काही जण मेले ते याच्यात तरी त्यांना ताबे नाही. आमचं एक स्वप्न होतं, एक घर असा म्हणून मुलं लहान असतानाच त्यांनी हे योजनेमध्ये घेतलं, पैसे भरले पण ते एक्सपायर झाल्यानंतर अजूनही आम्हाला ताबा नाही, घर पूर्ण झालेलं नाही आहे. 8-8.5 लाख रुपये भरल्यानंतर आम्ही नाही का ताबा मागवला तर ते बोलले नाही का एक देऊ केल्यानंतर पुढं गेल्यानंतर आता म्हणतात की हे नाही आहे, बॉडी नाही आहे इथं, सरकारच्या हातात गेलेलं आहे. आता केस दिलेली म्हणजे ज्यावेळेस केस निकाल लागन त्यावेळेस तुमचा ताबा मिळून जाईल. त्याच्यापैकी या 3 संस्थांचे ऑडिट नंतर झाले 2012-13पर्यंत, 12-13मध्ये झाले जवळपास. आणि एका संस्थेचं तर ऑडिटच झालेलं नाही आहे, साई दत्त गृहनिर्माण सहकारी संस्था. या कारणामुळं मग 2015मध्ये आम्ही या संस्थांचा सर्वे केला आणि त्याच्यात लिक्विडेशनमध्ये घेण्याची कार्यवाही केली. अवसायला घेतल्या या संस्था. या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्थापन झालेल्या संस्थांची माहिती घेण्यासाठी मी गेल्या काही दिवसांपूर्वी शेवगाव शहरातील दुय्यम सहाय्यक निबंधक कार्यालयात गेलो असता तेथे मला उडवाउडीची उत्तर देण्यात आली आणि सध्या त्या संस्थांचं बांधकाम अपूर्ण असून ते का अपूर्ण आहे याची सखोल चौकशी केली असता त्यावर सध्या व्यावसायिक नेमलेले आहेत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई संबंधित संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन व खजिनदार यांच्यावर केली नसल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे नगरचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत जोडले गेलेत. साहेबराव, ही GIS योजना नेमकी काय आहे, कोणासाठी आहे आणि त्याचा कसा बोजवारा उडालाय? श्रोता, आपण GISचा लॉंग फॉर्म समजून घेऊया. गव्हर्नमेंट सर्वंट इन्शुरन्स स्कीम म्हणजे गट विकास योजना. जो प्रायव्हेटिंग फंड जो असतो शासकीय कर्मचाऱ्यांचा तो पणन मंडळामध्ये जमा होतो आणि त्याच्यावरती शासन काय पैसे टाकतं असा हा फंड होता. 2002मध्ये ह्या स्कीमची चांगली स्कीम होती. साधारण शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थानं असावी असा या मागचा हेतू होता. कारण त्या काळामध्ये बरेच लोक अपडाऊन करत होते. त्यामुळं सर्व जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय सुंदर स्कीम होती. परंतु नंतरच्या काळामध्ये त्या काळामध्ये 4.5 लाखामध्ये घर द्यायचं, 3.5 लाख, 3,25,000 याच्यामध्ये एक घर द्यायचं, 550 स्क्वेअर फूटचं बांगला बांधून द्यायचा, अशी ही स्कीम होती. परंतु पणनच्या तत्कालीन काही अधिकाऱ्यांनी आपल्या ओळखीच्या विकासकांना, नातेवाईकांना या स्कीमचं काम दिलं. जवळपास शासनाचा 8,000 कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट होता आणि या प्रोजेक्टसाठी स्कीम पैसे काढले होते. परंतु मधल्या काळामध्ये 2 हप्ते यांनी वर केले आणि वर केल्यानंतर जवळपास 630 कोटी रुपये या स्कीमला गेले.
त्याच्यापैकी फक्त ते 30 कोटी रुपये आहेत ते खर्च झाले, बाकीचे 600 कोटी गेले कुठं, हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरा मुद्दा, ज्या वेळेस ही स्कीम राबवली गेली त्या स्कीम राबवताना फार घाईघाईमध्ये शासकीय जागा खाजगी लोकांनी नावं करून घेतल्या, त्या स्कीमला दिल्या आणि ती जागा गव्हर्नमेंटच्या नावाने रजिस्टर केली, त्यांच्या नावाने नोटरी करून तिला शासनाला दिली आणि त्यांच्यावरती यांनी स्वतःच्या स्थापन करून लोकांना जमा करून त्याच्याकडून पैसे घेतले आणि तुम्हाला आम्ही घर बांधून देत आहोत असं सांगून ॲग्रीमेंट केलं आणि त्याच्यावरती हे कर्ज उचललं. पण आज जाग्यावरती ना घरं आहे ना फक्त सांगडे उभे आहेत आणि याच्यामध्ये काही माणसं याच्यामध्ये मृत्यू पावलेले आहे तरी त्यांच्या हातामध्ये एक साहेबराव, घर त्यामुळे आलेलं हे खूप मोठं प्रकरण आहे आणि यामध्ये घोटाळा हा सरकारी अधिकाऱ्यांकडूनच झालेला आहे. त्यामुळे या संबंधित ज्यांच्यावरती आरोप आहे घोटाळ्याचा त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी, संबंधित विभागाकडून हीच अपेक्षा आहे. धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आता पुढची बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ओबीसी आरक्षणावरती बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी होणाऱ्या बैठकीला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते उपस्थित असतील आणि या बैठकीत बांठी आयोगाच्या रिपोर्टवरती चर्चा केली जाईल. ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात आज बैठक होतीये आणि आता थेट जाऊयात, सचिन आहेर बोलतायत. शासनाशी आधारित असलेले वस्त्रोद्योग जे योगायोगाने पियुष गोयल यांच्या विभागाकडे आहेत, या NTCतल्या सर्व गिरण्या सुरू करावे अशी त्यांना निवेदनद्वारे आम्ही त्यांना मागणी केली. त्यातून पण जर काही झालं नाही तर मग नाईलाजाने पुढच्या महिन्यापासून या सर्व विषयावरती संपूर्ण देशव्यापी जनआंदोलन सुरू करण्याची भूमिका देखील घेतली जाईल. हे नम्रपणे राज्यपाल महोदयांना आज आम्ही विनंती केली की त्यांनी आमचं हा निवेदन देशाचे पंतप्रधान केंद्र सरकारकडे पाठवावं. त्याचबरोबर NTCतल्या असलेल्या जे चाळी आहेत त्याचाही विकासाचा कुठचाही धोरण करत नाही. आजच माहिती मला मिळाली की BPTच्या जागेवरती बिर्डी चाळीच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारने त्यांच्याकडे परवानगी मागितली तर ती परवानगी ती देत नाही. म्हणजे राज्य सरकार करायला तयार असेल तर केंद्र सरकार BPT किंवा अशा ज्या वेगवेगळ्या विभाग आहेत किंवा NTC आहे ते देत नाही आणि स्वतःही करत नाही. तर तोही निवेदन आज आम्ही माननीय राज्यपालांना आम्ही देण्याचं काम केलेलं आहे की या बाबतीत देखील सुस्पष्ट धोरण त्यांनी करावं आणि जे कामगारांवरती जी आज उपासमारीची जी वेळ येते ती त्वरित थांबवावी असे आग्रही मागणी करण्यासाठी आमचा हा शिष्टमंडळ मुंबई, बार्शी, अचलपूर या सर्व विभागातल्या लोकांना घेऊन आणि विशेषतः 22 संघटनेच्या एकत्रित करून घेऊन ज्यामध्ये योगायोगाने BMS पण आहेत, अशा सर्व संघटनेचा प्रतिनिधित्व करत असताना निवेदन देण्याचं काम आज आम्ही राज्यपाल महोदयांना करण्याचं काम केलेलं आहे. भाऊ, विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती जवळ आलेली आहे, कशी तयारी शिवसेनेकडून केली जाते? 18 तारखेपासून शिवसेनेच्या आमदारांना सुद्धा हॉटेलवर ठेवून आम्ही कॉन्फिडंट आहोत पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहोत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की हे गुप्त पद्धतीने मतदान आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे की जे चिन्हावरती निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आज आमच्या पक्षाचे एकनिष्ठ बाळासाहेबांच्या विचाराशी सहमत असलेले आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींना निष्ठेने आणि आदित्यजींच्या माध्यमातून काम करणारी लोक आहेत, तर आम्हाला कुठची दगाफटका होईल असं आमचं वैयक्तिक मत आहे किंवा होणार नाही. हे करण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायची आहेत, ज्या ज्या काही गोष्टी करायची आहेत, पक्षाचे सर्व नेते मंडळींनी ह्याच्यात स्वतः लक्ष घालून घेऊन ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही मंडळी असा अपप्रचार किंवा परसेप्शन करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने करण्याची भूमिका करतात आणि संशयाचं वातावरण लोकप्रतिनिधीवरती निर्माण करण्याचा काम जाणून बुजून काही विरोधक आणि विरोधी पक्ष करतो आहेत. मला आत्मविश्वास आहे पण अति आत्मविश्वास नाही की निश्चितपणे विधान परिषदचे महाविकास आघाडीचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून येतील. शिवडेतील बिर्डी चाळीचा पुनर्विकास थांबण्याची शक्यता पाहायला मिळत आहे कारण केंद्र सरकार त्यावर केंद्र सरकारने नकार दिला आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की वरळी, नायगाव आणि डिलाय रोड या तिन्ही ठिकाणी बिर्डी चाळीचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि विशेषतः आदित्य ठाकरे साहेबांच्या पुढाकाराने आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचे घेतलेले आहेत. पण त्याचबरोबर BPTच्या जमिनीवरती असलेल्या देखील बिर्डी चाळी आहेत.
ह्याचाही समावेश व्हावं, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये त्यांनाही न्याय मिळावा म्हणून राज्य शासनाच्या वतीने एक पत्र देखील आपण म्हाडाच्या माध्यमातून आणि गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून दिलेलं आहे. दुर्दैवाने म्हणावं लागेल की BPTच्या असलेल्या संस्थेने नकारात्मक भूमिका घेतलेली आहे. यातून या गोष्टी स्पष्ट होतात की राज्य सरकार जे चांगले काम करू इच्छितात त्यामध्ये कुठे ना कुठेतरी मिठाचा खडा, काल काही लोक बोलत होते मिठाचा खडा, हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न होतोय का हा प्रश्न निर्माण होतोय. कारण रेल्वेला लागत असलेल्या झोपडपट्टी त्याच्या पुनर्बांधणी बाबतीत काही राज्य सरकार काम करायचं तरी देखील केंद्र सरकार कारवाई करा म्हणत आहेत. CPWD जी आहेत त्याच्यावरती जमिनीवरती आहेत. सॉल्ट प्लॅन लँडचा अजूनपर्यंत निर्णय घेतलेला नाही आहे. BPTच्या जमिनीवरती लाखो झोपडपट्ट्या होत आहेत, हजारो आणि लाखो लोक राहत आहेत, त्याच्याही होत नाही आहेत. चाळी आहेत त्याच्याहीबद्दल सुस्पष्ट धोरण घेतलं जात नाही. त्यातून केंद्र सरकारची मानसिकता या सर्व लोकांना न्याय देण्याचं नाही. मी आवाहन करीन या मुंबई शहरातले जे खासदार आहेत आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत, देशामध्ये त्यांचा वर्चस्व आहे, अशा लोकांनी पण देखील केंद्र सरकारला सांगावं लागेल. कारण शेवटी तो माणूस हा काय फक्त आमचा मतदार नाही, हा एकाच जातीचा नाही, धर्माचा नाही आहे, तो सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. हा वैयक्तिक माझा मत आहे. सर, आज गवर्नर के साथ आपकी मीटिंग थी, क्या क्या मुद्दे थे? आज माननीय राज्यपाल महोदय जी को हम 22 संगठनाओं के सब मिलकर जो तर शिवसेना नेते सचिन अहिर राज्यपालांच्या भेटीसाठी गेले होते BDD चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा घेऊन. कारण याच शिवडीतील BDD चाळीच्या पुनर्विकास रखडण्याची शक्यता निर्माण झाली आणि याला कारण म्हणजे चाळींच्या पुनर्विकासाला केंद्र सरकारनं नकार घंटा दाखवली आहे. केंद्रीय बंदरं, जहाजं, वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना तसं पत्र पाठवलंय. आमच्या खात्याच्या सध्याच्या धोरणामध्ये चाळींच्या पुनर्विकासाची कोणतीही सक्षम तरतूद नाही असं सोनोवाल यांनी पत्रात नमूद केलंय. आणि त्यामुळे शिवडीमधील चाळी केंद्र सरकारच्या जागेवरती ज्या आहेत त्या चाळींच्या पुनर्विकासासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत पाठपुरावा करतायत. त्यामुळे त्यांनी केंद्रीय बंदर मंत्रालयाला पत्र पाठवून पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याची मागणी केली होती. त्यावरती आता केंद्रानं पत्र पाठवून उत्तर दिलं. महाराष्ट्र सरकारच्या जमिनीवरती असणारी वरळी, नामजोशी आणि नायगाव तिन्ही ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम चालू झालं आहे. लोकांना 500 स्क्वेअर फूटचं घर मिळतं आहे आणि केंद्र सरकारच्या जमिनीवर असलेला मुंबई पोर्टची जागा ती मात्र आजही तशीच रहिवाशांना अन्यायकारक आहे. त्याच्यामुळे धोरण जरी बनलं नसेल तरी आमची लोकप्रतिनिधी म्हणून एकच मागणी आहे की जसं तुम्ही MMRDAच्या ब्रिजसाठी धोरण बनवता तसंच धोरण ह्या मुंबई माझ्या BD चाळीतील रहिवाशांसाठी बनवावं. आता नवी मुंबईमध्ये घरं घेणं महाग होणार आहे. कारण सिडकोनं भूखंडाच्या मूळ दरामध्ये 15% वाढ केली आहे. कोरोनामुळे 2 वर्ष भूखंडाच्या मूळ दरामध्ये कोणतीही वाढ सिडकोनं केलेली नव्हती. मात्र आता वाशीमध्ये प्रति चौरस मीटरसाठी 22,490 इतका दर असणार आहे. आणि या नव्या दरवाढीमुळे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीसाठी नवी मुंबईमध्ये घरं घेणाऱ्यांचं स्वप्न भंग पावणार आहे. बिहारमध्ये अग्निपथ योजनेला विरोध होत असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेत. संतप्त तरुणांकडून रस्त्यावरील बसेसची तोडफोड करण्यात आली, टायर्सची जाळपोळ करण्यात आली. काही ठिकाणी आंदोलकांकडून ट्रेन सुद्धा रोखण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारनं जाहीर केलेली योजना ही चुकीची असल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतलाय. केंद्र सरकार फक्त 4 वर्षांसाठी सैन्यामध्ये भरती करून घेणार, त्यानंतर निवृत्ती स्वीकारण्यास सांगणार, मग त्यानंतर आयुष्यात काय करायचं असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. आणि त्याच्याच निषेधार्थ काही ठिकाणी जाळपोळ, रस्त्यावरती जमाव जमून रास्ता रोको करण्यात आला, ट्रेन सुद्धा रोखण्यात आली आहे. ही दृश्य बिहारमधली. हम लोग को इतना कड़ी मेहनत करने के बाद जाके सेना में भर्ती होते हैं और ये निर्णय ले रहे हैं ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की 4 साल की नौकरी हो गई. कौन हिसाब से 4 साल का नौकरी होगा? क्योंकि उसमें 8 महीना ट्रेनिंग होगा, उसमें 6 महीना छुट्टी होगा. तो हम लोग देश में क्या रक्षा करेंगे? 3 साल में क्या जानेंगे कि मेरा कहाँ पे देश बिगाड़ रहा है और कहाँ पे सुधार रहा है? ये आपको निर्णय वापस लेना होगा. अगर हम लोग पावर है, सरकार आपको बना भी सकते हैं और सरकार बिगाड़ भी सकते हैं.
नेवी का सभी का 4 साल जॉब कर दिया गया सर। अगर 4 साल हम लोग नौकरी करते हैं तो इसके बाद हम लोग कहाँ जाएंगे, कहाँ खटेंगे? हम लोग का इतना बैकग्राउंड नहीं घर का परिवार का है कि हम लोग 4 साल नौकरी करने के बाद हम लोग ये करेंगे, कंपनी में जॉब करेंगे, मेरे माता पिता का सर्विस संभालेंगे, ये करेंगे। 4 साल को हम लोग बेघर हो जाएंगे। इसके लिए अभी क्या किया आप लोग? इसके लिए हम लोग रोड जाम किए हैं। इससे पता चलेगा देश के नेताओं को कि हाँ लोग जागरूक है। फिजिकल जो फिट है उस लोग का एग्जाम लिया जाए, जो पहले से फिजिकल फिट है, मेडिकल फिट है, उस लोग का एग्जाम फिर से लिया जाए और पुरानी भर्ती फिर से चालू की जाए। टीओडी का हम पूर्ण रूप से विरोध करते हैं। टीओडी 4 साल के लिए कोई आर्मी बंदा नहीं जाएगा। इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची बातमी. काँग्रेसच्या खासदारांच्या शिष्टमंडळानं संसदेमध्ये जाऊन लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. अधीररंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांचं शिष्टमंडळ संसदेमध्ये पोहोचलं आणि यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत चर्चा केली. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात त्यांनी अध्यक्षांकडे तक्रार केली आणि काँग्रेसच्या खासदारांसोबत पोलिसांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप करत या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली. ये सारे जो हो रहे हैं हमारे मोदी जी और अमित शाह जी के निर्देश पे हो रहे हैं, इसलिए जहां जहां सुविधा होगी कांग्रेस को और तोड़ो, कांग्रेस के बीच और खाई बढ़ा दो, कांग्रेस के भीतर अंदरूनी लफड़ा को बढ़ा कैसे दिया जाए, इसके सारे साजिश हो रहे हैं. हमारे ऊपर जिस तरीके से अत्याचार और हिंसा हुआ है और होने वाला है, विस्तृत रूप से इसके व्याख्यान हम लोग दिए हैं स्पीकर साहब को. स्पीकर साहब हमारे सारे बात बड़े ध्यान से सुना हुई है. आता एक मोठी बातमी आहे एसटी महामंडळाच्या दुरवस्थेची. वातानुकूलित शिवशाही बसला भर पावसातच गळती लागल्याची घटना समोर आली आहे. दापोली खेड रत्नागिरी या बसमधली ही अवस्था कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. अधिकचे पैसे मोजून वातानुकूलित बसमधून सुसह्य प्रवासाचं स्वप्न पाहणाऱ्या प्रवाशांना गळक्या बसमधून प्रवास करण्याचा त्रास सहन करावा लागतोय. यानंतर थेट जाऊयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलतायत. कुठलाही अध्यक्ष मुंबई असो अथवा पुणे असो अथवा आणि कुठलाही असो बदलण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. दादा 20 तारखेला चमत्काराची अपेक्षा आहे काय? गुलाल शिल्लक ठेवलाय. विधान परिषदेसाठी जवळपास 13 मतं 123 आता भाजपची धरली तर अजून 13 मतं 5व्या उमेदवाराला कमी पडतायत. या सगळ्यांची जुळवाजुळव होऊन भाजपचा 5वा उमेदवार निवडून येण्याची शक्यता कितपत वाटते? म्हणून म्हटलं ना की राज्यसभेचा गुलाल कंजूस मारवाडी मी असल्यामुळे दोन्हीकडे वापरा म्हणून शिल्लक ठेवलाय. काठावरच्या गणित मतांची जुळवणूक फार करावी लागणार आहे, पक्षांची साथ लागणार आहे. गुप्त मतदान जरी असलं ते काठावरचं गणित नक्की. काठावरचं गणित नाहीये. वी आर डॅम कॉन्फिडंट की आम्ही 5वी जागा ही चांगल्या मार्जिनने जिंकणार आहोत आणि जो भूकंप माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्यसभा निवडणुकीत आम्ही केला तोच भूकंप आता येऊ. नंतर अपक्ष आमदार नाराज झाले. आजही अपक्ष आमदार म्हणतात आमची नाराजी कायम राहणार आहे. तर या नाराज अपक्ष आमदारांना संवाद तुम्ही साधताय का? पुन्हा एकदा तसा चमत्कार घडेल का? मी म्हटलं ना आता की राज्यसभा निवडणुकीमध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली असा बॉम्बस्फोट झाला की जो कळलाच नाही. तसंच विधान परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा त्याच्यापेक्षाही जास्त मोठा विजय नक्की मिळेल. अजितदादा यांना बोलण्याची संधी मिळाली नाही पुण्यामध्ये पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये, त्यामुळे राष्ट्रवादी अजूनही आक्रमक आहे. सुप्रियाताई सुळे बोलतात, बाकीचे नेते बोलतात. असं जर खरंच असतं तर अजितदादा एकदा तरी बोलले असते. मी स्वतः बसण्याची रचना अशी होती की माननीय मोदीजी, पलीकडे देवेंद्रजी, माननीय मोदीजी, अजितदादा आणि मी ज्यावेळेला कार्यक्रमाचं संयोजन करणाऱ्याने अनाऊन्स केलं की माननीय मोदीजी बोलतील, त्यावेळेला मोदीजी उठायलाच तयार नाही. ते अजितदादा आणि ते सगळे टीव्हीवर दाखवताय तुम्ही की ते अजितदादांना असं म्हणाले की अरे भाई आप बोलना चाहिए.
पंतप्रधान नाही, मी आधीच सांगितलं की मी बोलणार नाही आणि तो सगळा प्रसंग आपल्याला टी व्हीवर पाहायला मिळतो. मी अगदी शेजारी होतो, म्हणजे असंही नाही की ऐक्यू काही आहे. आणि त्यामुळे स्वतः मोदीजींची इच्छा होती की अजितदादांनी बोललं पाहिजे, पण त्यांनी म्हटलं की नाही, मला कार्यक्रम पत्रिका ठरतानाच मी म्हटलं की मी काय बोलणार नाही. फार मोठा गदारोळ पाहायला मिळाला. सुप्रिया सुळेंचे आक्षेप काही म्हणजे कशावरून गदारोळ उठेल काही सांगताच येत नाही. तसं मी म्हटलं तसं तर माननीय मोदीजींपेक्षा कोणीच मोठा नाही. ते स्वतः त्यांना आणि ते म्हणजे ज्याला आपण कधी तोंड टेकलं म्हणतो तसं बोलायला निघाले आणि म्हणतात असं नाही, ते उठलेच नाही आणि ते म्हणतात भाई आपने पहिलं बोलणं चाहिए. राष्ट्रवादी आंदोलन करते आहे, अजितदादा काही बोलत नाहीये पण राष्ट्रवादी आंदोलन करते, तर अंतर्गत त्यामध्ये राजकारणाची कुठेतरी किनार असेल तुम्हाला वाटतं का विदिन राष्ट्रवादी? मला असं वाटतं की प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये. हा अतिशय एक नॉर्मल प्रसंग आहे. दादा हिंदी में जानना चाहिए राष्ट्रवादी म्हणते की अजितदादांचा अपमान नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान भाजपला केला. काही अपमानाचा काही विषयच नाही ना. देशाचे पंतप्रधान बोलले की देशाच्या पंतप्रधानांमध्ये सगळंच येतं आणि त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान म्हणजे अजितदादांना बोलायला नाही मिळालं, त्यात महाराष्ट्राचा अपमान कसं काय झाला. देहूच्या संस्थांचे अध्यक्ष बोलले, त्याच्यानंतर पंढरपूरचे अध्यक्ष आणि आळंदीच्या अध्यक्षांनी सन्मान केला. आचार्य भोसले जे एका अर्थाने तरुण वारकरी नेता किंवा आध्यात्मिक नेता म्हणून सगळ्यांना मान्यता प्राप्त होत चाललेला आहे, त्यांनी आभार मानले. म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्राचा आपण कुठे विषय येतो. हां, देहूच्या संस्थानालाच बोलायला मिळालं नसतं तर असं म्हटलं पाहिजे की अपमान आहे. देहूच्या संस्थानाचे सगळे ट्रस्टी हे मंदिरामध्ये उपस्थित होते कारण त्यांचा आग्रह होता की मंदिरामध्ये लोकार्पणाला आम्ही उपस्थित होतो, सगळे ट्रस्टी होते. त्यामुळे हा अनावश्यक वाद निर्माण केलेला आहे आणि मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाला याचं राजकारण कळतं. विधान परिषदेमध्ये आयोध्यामध्ये संजय राऊत यांनी विधान केलं की शिवसेनेकडे अतिरिक्त मतं नाही आहेत आणि अतिरिक्त मतांचा कोणी आमचा कन्सिडर सुद्धा करू नये. याचा अर्थ काँग्रेस सगळ्यांना मागण्यात येतोय आणि हे महाविकास आघाडीतले मतभेद बरोबर आहेत. म्हणून मी नेहमीच ह्या मताचा आहे की दुसऱ्या पक्षात काय चाललंय याची आपण काळजी करायची नाही. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली 5वी सीट सहजपणे काढण्यासाठी काही काठावर वगैरे नाही, सहजपणे काढण्यासाठीची सगळी पूर्वयोजना तयार झालेली आहे. आम्ही सगळेजण ह्या संस्कारात वाढलो, थिंक इन ॲडव्हान्स अँड थिंक इन डिटेल, आणि त्यामुळे थिंक इन ॲडव्हान्स पण झालं आहे आणि थिंक इन डिटेल पण झालेलं आहे. केवळ गुलाल बाकी आहे आणि म्हणूनच मी कंजूस असल्यामुळे राज्यसभेचा गुलाल शिल्लक ठेवलाय, तो विधान परिषद वापरतो. परिषदेमध्ये अनेक पक्षाचे नातेवाईकांचा या पक्षात असेल त्या पक्षात असेल याकडे आपण कसं बघतो? काय केलं नातेवाईकांचं राजकारण कसं बघतो? कुठे मध्येच नातेवाईक कुठे आले? काही भाजपाचे नातेवाईक काही राष्ट्रवादीमध्ये आहेत, राष्ट्रवादीचे नातेवाईक नातेवाईक कोणी कुठे असले तरी पक्षाशी निष्ठा असते. ज्याला लॉंग टर्म काय असतं की गुप्त मतदानात सुद्धा काही लपून राहतं, ते कधीतरी एक्सपोज होतं कारण शेवटी आडाखे असतात ना. आणि ज्याला लॉंग टर्म राजकारण करायचं असतं तो असलं काही करत नाही, नातीगोती बाजूला. आणि आमच्या पक्षात तरी विशेषतः आम्ही जे लिहिलं आहे आमच्या मागे की पक्ष प्रथम, म्हणजे देश प्रथम, द्वितीय पक्ष, तृतीय स्वतः. पण माझा कोणीतरी नातेवाईक आहे, हा नातेवाईकाचा विषय हा सगळ्यात शेवटी आहे. देश प्रथम, द्वितीय पक्ष, पक्षाशी गद्दारी आमच्या पक्षामध्ये कधी चालत नाही. आदित्य ठाकरे अयोध्याला गेले होते, अयोध्याला काल आदित्य ठाकरे गेले होते, दर्शन घेतलं आणि दुसरीकडे आपण बघत होतो की अनिल परब साई दर्शनाला गेले होते. तुमचं काय मत पूर्ण टेम्पल? असं आहे की परमेश्वर मानायचा नाही असं म्हणणाऱ्यांबरोबर ते बसलेले असतानाही इतकं परमेश्वर मनोभावे मानतात हे माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. दादा हिंदी में जानना चाहेंगे आज किस तरीके से आज की मीटिंग है, क्या क्या आज की मीटिंग है, क्या क्या आज की मीटिंग ये रूटीन मीटिंग है. हम हमेशा एक चुनाव होने के बाद तुरंत दूसरे चुनाव की तैयारी में लगते हैं. तो आने वाले दिनों में राज्य में जो नगर पालिका, महानगर पालिका, जिला परिषद, पंचायत समिति के चुनाव होंगे, बस देखते देखते लोकसभा की चुनाव आएगी, फिर विधानसभा की भी आएगी.
और उसके लिए जो फील्ड वर्क हम करते हैं, काफ़ी प्रवास करते हैं, भाषण करते हैं, भविष्य की योजना बताते हैं, उसमें सबसे बेस रहता है हमारी शक्ति केंद्र रचना और बूथ रचना। तो उसका जायजा, उसका रिव्यू समय समय पर लिया जाता है। जब केंद्रीय नेता आता है तो वो बहुत सीरियसली लिया जाता है। आज केंद्रीय सरचिटनीस जनरल सेक्रेटरी विनोद जी तावड़े इस जायजा लेने के लिए या यह रिव्यू लेने के लिए आने नाना पटोले काँग्रेस असेल ते आज राजभवनावर जात आहे. त्याचं राजभवनावर आज मोर्चा घेऊन जात आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने ईडीची कारवाई राहुल गांधींच्या विरोधात सुरू आहे, त्यासाठी हा मोर्चा आहे. अशा प्रकारचे मोर्चे काढून स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेवरच आपण अविश्वास व्यक्त करतो आणि सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये अशा प्रकारचा कायदा सिस्टीम्स याबद्दलचा अनादर निर्माण करतो. माननीय देवेंद्रजींनी गेल्या आठवड्यात झालेल्या प्रेस कॉन्फरन्सला अतिशय डिटेलमध्ये हा विषय काय आहे आपल्याला समजावून सांगितलं. काही प्रमाणामध्ये मलाही तो विषय चांगला माहिती आहे, कारण तो आमच्या काळामध्येच या विषयामध्ये खूप काही माहिती गोळा करणं वगैरे चालू होतं आणि त्यामुळे डिटेलमध्ये देवेंद्रजीने जो विषय मांडला आहे त्यातून आपल्याला क्लिअर होईल की चौकशी करण्यासारखं यात आहे. पण आमचं नेहमीच म्हणणं असं आहे की आम्ही चौकशी मागितली आहे का, आम्ही चौकशीसाठी दबाव निर्माण केला आहे का, तपास यंत्रणा त्यांचं काम करू द्या. दादा, जिस तरीके से कांग्रेस के तमाम सारे नेता और मंत्री लगातार आंदोलन कर रहे हैं मुंबई के भीतर, आज राजभवन घेरने की कोशिश करने वाले हैं, इसको कैसे देखते हैं ईडी को लेकर? मैंने वही कहा कि भारत रत्न स्वर्गीय बाबा साहेब आम्बेडकर जी ने जो संविधान बनाया उस संविधान का अवमान करना ही है, क्योंकि संविधान के अंतर्गत ही सारे विषय आते हैं ना. संविधान के अंतर्गत ही हाईकोर्ट आता है, सुप्रीम कोर्ट आता है, चुनाव आयोग आता है, सीबीआई आती है, इनकम टैक्स आता है, ईडी आता है. यह देश किस प्रकार से चले, लोकशाही मार्गों से कैसे हम आगे जाए, इसका राइटिंग यही कॉन्स्टिट्यूशन है. तो कॉन्स्टिट्यूशन में जो प्रावधान है उस पर अविश्वास व्यक्त करने से सर्वसामान्य व्यक्ति के मन में इन सारे संस्थाओं में ये लोग अनादर निर्माण कर रहे हैं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील बोलतायत, चंद्रकांत पाटील, आणि त्यांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केलाय की राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेत सुद्धा आमचा विजय हा नक्की आहे. त्यांनी विश्वास बोलून दाखवलाय आणि त्याचसोबत राज्यातील इतर घडामोडींसंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नाला ते उत्तर देत आहेत. यानंतर बातमी पावसासंदर्भातली. मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली, मात्र अद्यापही मुंबईमध्ये वृक्ष छाटणीचं काम अपूर्णच आहे. मुंबईतील 95% वृक्ष छाटणीचं काम पूर्ण झाले, तर जवळपास 9,488 वृक्ष छाटणीचं काम अजूनही बाकी आहे. आणि नेमकी मुंबईमध्ये वृक्ष छाटणीच्या बाबतीत काय आहे परिस्थिती, याबाबत उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. मुंबईत पावसाळ्याला सुरुवात झाली की मुंबईकरांच्या चिंतेमध्ये सातत्यानं भर पडत असते आणि याच्यातच एक चिंतेची भर असते, ती म्हणजे मुंबईतील वृक्षांची छाटणी झाले का. कारण का आपल्याला माहिती आहे, दरवर्षीचा आपला अनुभव असतो, अनेक ठिकाणी पावसामुळे झाडं जी आहेत ही पडलेली असतात आणि नेमकी मुंबईतील यावर्षीची काय परिस्थिती आहे याची सगळी माहिती आपण घेणार आहोत. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर मुंबईकरांना पावसाळा म्हटल्यानंतर एक टेन्शन जे असतं ते प्रत्येक वेळेला दिसून येत असतं. वृक्ष छाटणी जी आहे ती मुंबईत कशा पद्धतीनं सुरू झालेली आहे, कितपत हे काम पूर्ण झालेलं आहे? मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत साधारणतः 30 लाख झाडं आहेत. त्यापैकी 1,92,000 झाडं ही मुंबईच्या रस्त्यांवर आहेत. त्या 1,92,000 पैकी 1.5 लाख झाडांचा सर्वे करण्यात आला, ज्याला ट्रिमिंगची गरज होती. त्याच्यापैकी जवळपास 95% काम पूर्ण झालेलं आहे. 5% अगदी छोट्या ज्या फांद्या असतात त्या छाटण्याचं काम बाकी आहे, ते येत्या 3-4 दिवसात पूर्ण होईल. यात मुंबईकरांना कोणती इजा होऊ नये, त्याच्यावर दुर्घटना होऊ नये याची पूर्णपणे काळजी घेण्यात आलेली आहे. हे सर्वे करत असताना पूर्ण मुंबईत आपल्याला जवळपास 523 झाडं ही धोकादायक स्थितीत आढळली, जी मृत होती किंवा डेंजरस कंडिशनमध्ये होती, त्यांची काढणी करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट समीर चौधरीसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. देशामध्ये अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळपासून पावसाचा जोर आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसानं अनेक भागात पाणी साचलं दिल्लीमध्ये, तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात सुद्धा रिमझिम पाऊस कोसळलाय.
आसाममध्ये तर मुसळधार पाऊस कोसळून पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि मुंबईमध्ये सकाळच्या सुमारास पावसाचं आगमन झालं आणि या पावसामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र रस्ते आणि लोकल सेवा मुंबईमध्ये सुरळीत सुरू आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पावसानं हजेरी लावली, त्याची ही प्रातिनिधिक स्वरूपातली काही दृश्य. अर्नाळ्यातील किल्ला गावाला समुद्राच्या भरतीचा तडाखा बसलाय आणि तिथे समुद्रालगत असलेल्या 9 घरांमध्ये भरतीचं पाणी घुसलं आणि धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरून या समुद्राच्या लाटा येत होत्या किंवा उसळत होत्या. बंधाऱ्याची उंची कमी असल्यामुळे या लाटा उसळून गावामध्ये पाणी शिरलं आणि ते थेट आसपास असलेल्या 9 घरांमध्ये शिरलं आणि संसारोपयोगी वस्तूंचं त्यामुळे अतोनात नुकसान झालंय. मेघालयमध्ये मुसळधार पावसामुळे महामार्गाचं मोठं नुकसान झालं. NH6 या मार्गाचं मुसळधार पावसामुळे नुकसान झालं असून इथला रस्ता खचला. एका ट्रकचा देखील अपघात झाला. या मार्गावरून जाताना ट्रक खड्ड्यामध्ये कोसळला आणि सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मुसळधार पावसामुळे रस्त्याचं झालेलं नुकसान, महामार्गाचं नुकसान आणि या खचलेल्या रस्त्यामध्ये ट्रकचा देखील अपघात झाला. मेघालयमधली ही दृश्य आहेत. आसाममध्ये अजूनही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही कायम आहे परिस्थिती. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामध्ये पूर आलाय. अनेक गावांमध्ये पाणी शिरलंय. अनेकांची घरं पाण्याखाली गेली आहेत. शेती देखील पाण्याखाली गेली आहे. नागरिकांचं बचाव कार्य सुरू आहे आणि प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मुंबईतल्या दिडोशी भागामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये तब्बल 10 तोळं सोनं सापडलंय. एका उंदराच्या मदतीनं पोलिसांना हे सोनं सापडलं असून त्या सोन्याची किंमत जवळपास 5 लाख रुपये इतकी आहे. एक महिला स्वतःचे दागिने बँकेत ठेवण्यासाठी जात होती. यावेळी तिनं भिकाऱ्याला बॅगेतील वडापाव असलेली पिशवी दिली. मात्र त्यानंतर त्याच पिशवीत दागिने असल्याचं समोर आलं. दरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये हे सोनं सापडलं. एका उंदराजवळ ही दागिन्यांची पिशवी सापडली आणि उंदराचा पाठलाग करत पोलिसांनी हे सोनं शोधून काढलं. इथे आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. कोरोना संदर्भातली बातमी आहे. देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढच होतीये. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशभरात 12,213 नवे रुग्ण आढळलेत आणि 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिल्ली आणि महाराष्ट्राची आकडेवारी भयावह आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रकरणांमुळे अनेक ठिकाणी निर्बंध सुद्धा वाढवले जात आहेत आणि देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या सुद्धा सातत्यानं वाढतेय. आता एकूण सक्रिय प्रकरणं देशभरात 58,215 इतकी आहेत. नागपुरात सुद्धा हळूहळू संख्या वाढतीये कोरोना रुग्णांची आणि एका दिवसात तब्बल 50 रुग्ण नागपूरमध्ये एका दिवसात आढळले आणि त्यापैकी 2 रुग्ण हे B5 व्हेरियंटचे आहेत. प्रशासनाची चिंता त्यामुळे वाढली आहे. गेल्या 24 तासात नागपुरात 50 नव्या रुग्णांची नोंद झाली आणि त्यापैकी 2 रुग्ण हे B5 व्हेरियंटचे आहेत. आता बातमी आहे शिर्डीतून. भारत गौरव योजनेअंतर्गत देशातील पहिली खासगी रेल्वे शिर्डीमध्ये पोहोचली आहे. मंगळवारी कोईम्बतूर इथून निघालेली ही रेल्वे आज सकाळी 6:30 वाजता शिर्डी साईनगर रेल्वे स्थानकावरती 810 प्रवाशांना घेऊन पोहोचली. रेल्वे प्रशासनानं एका खासगी सर्व्हिस प्रोव्हायडरला 2 वर्षांसाठी भाडेतत्वावर ही ट्रेन दिली आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता आगामी काळात आणखी खासगी रेल्वे धावण्याची शक्यता वर्तवली जाते. सेकेंड AC कैबिन है, थर्ड AC है और स्लीपर भी है. और इस पर ये डिफरेंस हुआ है कि पूरा ऑन बोर्ड है ना, हम लोग का क्लीनिंग सर्विस ऑन बोर्ड 24/7 चलते रहता है. मॉर्निंग 6 to 10 कंटिन्यूस चलते रहता है. 10 o'clock to 6 o'clock इन द नाइट विल बी डूइंग ऑन रिक्वेस्ट. ऑन रिक्वेस्ट कर देंगे जो भी रिक्वेस्ट है. और दूसरी बात यह है कि अंदर का अपहोल्सरीज सब कुछ चेंज्ड है और भी थोड़ा कुछ काम है पेंडिंग, वो जो नेक्स्ट ट्रिप पे हम लोग पूरे कर देंगे. और इस पर ऑन बोर्ड रेडियो जॉकी अवेलेबल है जो इंडिया में पहिली बार आहे. तर काही लोकांचा या गोष्टीशी विरोध होता की हे खाजगी आहे असं तसं म्हणत होते.
पण जे गाडीत आले ते प्रवासी एकंदरीत मी आता अभ्यास केला सगळे इतके खुश आहेत की आनंदी आनंद करे. एकदम बढ़िया क्लीन है अभी उसका क्लीनिंग करने के लिए तो आदमी है उसका एकदम साफ सफाई है अभी उसका खाना भी उसका एकदम बढ़िया मिलता है अभी इधर का खाना भी अच्छा है अभी. यंदा होणारी आषाढी वारीवरती कोणतेही निर्बंध नसणार आहेत त्यामुळे वारकऱ्यांमध्ये यंदा आनंदाचं वातावरण आहे आणि त्यातच एसटी महामंडळानं वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमीच दिली आहे ती म्हणजे पंढरपूर यात्रेसाठी एसटी महामंडळ यंदा 4700 जादा विशेष बसगाड्या सोडणार आहे. तशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. आषाढी यात्रेसाठी जादा बसेस 6 ते 14 जुलै रोजी धावणार आहेत आणि वाखरी रिंगण सोहळ्यासाठी सुद्धा 200 बसेस उपलब्ध करून दिल्या जातील. तर आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या विदर्भातील श्री संत गजानन महाराज यांची पालखी आणि पायी दिंडी सकाळी मराठवाड्यामध्ये पोहोचली. मराठवाड्याच्या हद्दीत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव रिसोड महामार्गावरील पानकनेर गाव जवळ या पालखीचं भाविकांकडून उत्साहात स्वागत करण्यात आलं. रिमझिम पावसात मोठ्या संख्येनं उपस्थित भाविकांनी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये कारहुणवी यात्रेला हजारोंच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील सलगर इथे हनुमानाची मोठी यात्रा भरते आणि या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील हजारो भाविक येत असतात. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे यात्रेच्या दिवशी भल्या पहाटे उठून बळीराजा आपल्या बैलांची यथासांग पूजा करतो आणि यावेळी जत्रेमध्ये बैलगाडा शर्यतीचा सुद्धा थरार अनुभवायला मिळतो. म्हणजे 100 वर्षापूर्वीपासून हे परंपरा चालत आलेलं आहे आणि इथं जे जय बजरंगबली आहेत जय बजरंगबलीच्या आशीर्वादानं इथलं शेतकरी राजा आणि बैल राजा या दोन्हींचा हा उत्सव आहे आणि हा उत्सव म्हणजे इथं सलगर गावामध्ये सर्व धर्म समभाव पद्धतीनं हा सण साजरा केला जातो आणि आतापर्यंत तरी जे काय इथं एवढं म्हणजे थरार कारुणी होते पण आजपर्यंत हनुमानच्या जय बजरंगबलीच्या आशीर्वादानं कोणाला काही तिळमात्र धक्का लागलेला नाही. तर या सणामुळं बैलराजा आणि शेतकरी दोन्ही सुखावून त्यांच्या उत्स्फूर्ततेनं म्हणजे उत्स्फूर्तपणा येतो त्यासाठी हा सण सलगर गावामध्ये साजरा केला जातो. देशामध्ये सर्व उत्सव सण जोरात साजरे होत आहेत तशाच प्रकारे अक्कलकोट तालुक्यातील सलगर या गावामध्ये 100-150 वर्षापूर्वीची परंपरा आज या कारवणी सणाच्या निमित्तानं इथं बैल पळवतात. त्या बैलपोळ्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी अतिशय उत्साहानं साजरा होत आहे. शिर्डीत साईबाबांना देशभरातील भाविक विविध स्वरूपामध्ये दान देत असतात. आता एका साई भक्तानं चक्क 5000 किलो केशर आंबे दान स्वरूपामध्ये दिलेले आहेत. आज आणि उद्या 2 दिवस साईबाबांना संस्थेच्या प्रसादालयामध्ये भक्तांना या आमरसाची मेजवानी मिळणार आहे. मशीनच्या साहाय्यानं संस्थांच्या प्रसादालयामध्ये आमरस तयार केला जातोय. या बातम्यांसोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आत्ता इथेच थांबण्याची. मात्र सगळ्या सविस्तर बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करा. यानंतरच्या बुलेटिनमध्ये ताज्या घडामोडींसह भेटणार आहात माझी सहकारी स्नेहल सोबत.